आज बहुजन समाजातनच मंत्रिपदापर्यंत केलो प्रतिनिधी म्हणून गेलेले आहेत. आणि ही माणसं ज्या वेळेला तुम्ही सांगताय त्याप्रमाणे बाबासाहेबांचा विचार सांगण्याऐवजी करमणूक करतात. तुम्ही मगाशी त्याच्यावरती एक शीघ्र कविता पण त्यांची सांगितली, माझी नाही. त्यांचीच. हे काय म्हणजे काय, कुठं तो पॅन्थर आणि कुठं आत्ताचा काय कसं बघता तुम्ही विचार? विचारांचा विकास नाही झाला ना की विचारांची आवटी सुरू होते. हा नियम आहे. बाबासाहेबांनी सांगतो की हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे, तुम्हाला ओढता येत नसेल तर पुढे घेऊन जाऊ नका, पण मागे तरी घेऊन जाऊ नका. पण बाबासाहेबांना चांगलंच माहित होतं की एकदा विचारांचा विकास थांबला आणि डबकं झालं की त्यात किडे पडतात. मग अशी मी जे वर्णन केलं ते किडे पडलेले आहेत. पण एकेकाळचा पॅन्थर म्हणून ज्याच्याकडे आपण अहो भल्या भल्यांची वाटोळ होते, भल्या भल्यांचं वाटोळ होतं. कशामुळे लाईन वैचारिक दिशा चुकली की भरकटतात ना माणसं. विचार नसती मिळाला तर लेखणी नसती मिळाली, लेखणी नसती मिळाली तर लिहिलं नसतं मी, हातामध्ये कुणीतरी घोडा दिला असता, ठोकली असती माणसं मी. हे विचाराचाच मुद्दा आहे. हे विचाराचं तर झालेलंच नाही, सत्तेची ओप त्याला कारणीभूत आहे. हे बघा, तुमचा जर का आयडिओलॉजिकल व्ह्यू पॉइंट क्लिअर असला ना, तुम्हाला कसं जगायचंय, तुम्ही एकदा ठरवलं ना की मला असं जगायचंय, मग तुम्हाला किती प्रलोभन आली काय आलं तर तुमचं काय हालत नाही ना. तुम्ही की मला ही बाबासाहेबांनी दिशा दिली, या दिशेने जायचंय, पण तुम्ही जर डळमळीत असाल आणि ती दिशाच घेतली नसेल आणि नाटक करत असाल दिशा घेतल्याचं, पॅन्थर बिंतर, तर ते जर नाटक असेल तर ते नाटक उघडं पडतं. पाटील पाटील घेऊन आला पाटील की. Presented by Bakey's Bakery.